इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। हडपसर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर दगडफेक करण्यात आली। महाराष्ट्रात कोणत्याच महापुरुषांचा अपमान आणि अवमान हिंदू सहन करणार नाही। शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषाचा अवमान दगड मारून केला जातो, यासाठी आम्ही निषेध व्यक्त करतो। यापुढे जे कोणी असे काही करेल त्यांना कायदा लागू झाला पाहिजे। रास्ता रोको करण्यामागील कारण दर दिवस महापुरुषांचा अपमान होत आहे। शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर वीट भिरकवली, त्याला 10 वर्षाची शिक्षा झालीच पाहिजे। राष्ट्रीय प्रतीकांचा आणि राष्ट्रीय महापुरुषांचा अपमान केव्हा थांबणार, याचा निषेध म्हणून पुण्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। अरे या जिहाद्यांचं करायचं काय? आई भवानी शक्ती दे, भुवनेश्वरला मुक्ती दे, आई भवानी शक्ती दे, भुवनेश्वरला मुक्ती दे। दुर्गा माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी, रामचंद्र की जय, हनुमान की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। जो काही विचित्र पद्धतीचा हा मुसलमानांचा धिंगाणा चाललाय, तो धिंगाणा यापुढे हा हिंदू समाज सहन करणार नाही। म्हणून पुण्यातले सर्व सकल हिंदू समाजाचे सर्व कार्यकर्ते, हिंदुत्ववादी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत। शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषाचा अवमान या ठिकाणी दगड मारून केला जातो, हे यापुढे सहन होणार नाही। यासाठी हे रास्ता रोको आहे। विधानसभेमध्ये आता अधिवेशन चालू, त्या अधिवेशनामध्ये सुद्धा हे कळलं पाहिजे की यापुढे जर कोणी असं काही करेल तर त्याच्यासाठी कायदा पारित झाला पाहिजे। 10 वर्ष कमीत कमी सक्त मजुरीची शिक्षा झाली पाहिजे। महामानवांचा कुठल्याही राष्ट्रपुरुषाचा अपमान होता कामा नये, यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलोय। आणि हा आजचा रास्ता रोको महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या 19 ठिकाणी हा अशाच प्रकारे रास्ता रोको होतोय। याला पूर्णपणे सरकारने यामध्ये लक्ष घालावं आणि ताबडतोब न्याय कायदा पारित करावा आणि हिंदूंना न्याय द्यावा। यापुढे हिंदू आता शांत बसणार नाही, हे आम्ही सर्व सकल हिंदू समाजाच्या वतीने सांगतो। हडपसर भागामध्ये असलेल्या महाराजांच्या स्मारकावरती एक मुस्लिम जिहादी येतो आणि त्याच्यावरती विटकर भिरकवतो, हे निषेधार्थ आहे। हे हिंदू सहन करणार नाही। या महाराष्ट्रामध्ये कुठल्याच महापुरुषाचा अपमान अवमान हा हिंदू समाज सहन करणार नाही। सकल हिंदू समाजाच्या वतीने या पश्चिम महाराष्ट्रात 19 ठिकाणी अशा प्रकारचं रास्ता रोको आंदोलन, हे आंदोलन एवढ्यासाठीच की या जिहाद्यांना समजलं पाहिजे हिंदू समाज आता शांत बसणार नाही। हिंदू समाज हा रस्त्यावरती उतरणार आणि वेळ प्रसंगी त्याला आक्रमकपणे उत्तर सुद्धा देणार। आता आम्ही संविधानाच्या मार्गाने हे आंदोलन करतोय। प्रशासन शासन यांना आम्ही सांगू इच्छितो की अशा जे काही जिहादी वृत्तीच्या प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांच्यावरती कडक कायदा व्हावा, 10 वर्षाची सक्त मजुरीची त्यांना शिक्षा व्हावी, असा कायदा पारित व्हावा। म्हणून हे आंदोलन आहे। सकल हिंदू समाज यापुढे अशा प्रकारची घटना कदापि सहन करणार नाही। अशा प्रकारे योग्य प्रकारे आम्ही रस्त्यावरती उतरू। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे एखाद्या जिहादींनी अवमानकारक जे काही कृत्य केलेले त्याच्या निषेधार्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। खरं तर ज्या पद्धतीचं राजकारण अखंड काही काळापूर्वी चाललेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही जातीच्या पद्धतीचा जो रंग दिला जातोय हा खऱ्या अर्थाने निषेधार्थ आहे। म्हणून जे समाज अशा पद्धतीचं समाजामध्ये विघटन करण्याचा प्रयत्न करतायत याचा निषेध करण्यासाठी सर्वजण आम्ही या ठिकाणी एकत्र झालेलो आहोत। आम्ही आता राज्य सरकारचं अधिवेशन चालू आहे। आमची विनंती आहे राज्य शासनाला की आपण तात्काळ अशा समाज कंटकाला तात्काळ शिक्षा झाली पाहिजे आणि छत्रपतींचा अवमान म्हणजे महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या अस्मितेचा अपमान आहे आणि हे कृत्य कदापि हिंदू धर्म आणि मराठी समाज अखंड हिंदुत्ववादी संघटना
कोणी सुद्धा सहन करणार नाही आणि हे कोणाला सुद्धा कोणाच्या मनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं विकृत मनोवृत्ती जी आलेली आहे ही 100% ठेचून काढली पाहिजे. शासनाने संविधानिक माध्यमातून संविधानाच्या माध्यमातून लोक या ठिकाणी आंदोलन करतायत. आपण ह्या आंदोलनाचा कृपा करून याचं गांभीर्य घ्यावं आणि ज्या जिहाद्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याला तात्काळ कडक शिक्षा ही झाली पाहिजे. भविष्य काळात छत्रपतींच्या वरती कोणी जर अशा पद्धतीचं जर कृत्य करण्याचा प्रयत्न केला तर त्याचं धाडस परत पुन्हा कोणाची झाली नाही पाहिजे. मनोरुग्ण काय नाही, शासन मनोरुग्ण शासन हे झालं पाहिजे. मनोरुग्ण सांगून काय समाजामध्ये ट्रेन लावण्याचं पाप करतं. आम्ही पण मनोरुग्णच आहे आमच्याकडे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास मीना फैशन मॉल. ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल. दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ. अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ. मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज. मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा. हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर.